राज्याचं राजकारण सध्या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमुळे चांगलंच तापलंय, ज्यामध्ये नंदुरबार भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप असून यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार एकनाथ खडसे यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरल्याचं ऐकू येतंय। आणि याच प्रकरणावरून विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं देखील समोर आलंय आणि या प्रकरणाला आणखी एक वेगळं वळण मिळालंय। धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ खडसे यांच्या हाती 65 क्लिप लागल्या असून अशा हजारो क्लिपचा डाटा लीक होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। दरम्यान याबद्दल खडसे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे एकूणच हे सगळं प्रकरण काय आणि एकनाथ खडसे यांनी नेमकं या सगळ्याबद्दल काय म्हटलंय, या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। नंदुरबार मधील नेते विजय चौधरी यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिप गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक समोर येत आहेत, ज्यामध्ये गावित आणि खडसे कुटुंबियांबद्दल अर्वाच्य, अश्लील आणि शिवराळ भाषा याचा वापर या ऑडिओ क्लिपमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। मंत्री गिरीश महाजन तर एका दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये जयकुमार रावल यांच्याशी विजय चौधरी बोलत असल्याचं देखील उघडकीस आलंय आणि त्याही क्लिपमध्ये गावित बाप लेकीकडे इतके पैसे आहेत की पाण्याच्या टाक्या भरतील असं देखील धक्कादायक विधान केल्याचं समोर आलंय। दरम्यान हिना गावित यांच्याबद्दल विजय चौधरी नेमकं काय म्हणाले आहे त्याबद्दलचा आपण एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा केलाय, त्यामुळे तो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा। पण आता रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबद्दल कोणती पुष्पसुमन उधळलेले आहेत या सगळ्याबद्दल आपण थेट ऑडिओ क्लिप या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत। खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल, तो असेल, बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे। मंत्रीला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना। तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस। तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं। आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात। हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे। तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा। काही नका, मी करतो बाबा, गमत पा दरवेळेस काही ना काही घेऊन हे भाऊ अति झालं ना। प्रत्येक वेळेस काय नाही तुमच्यावरच येतो, प्रत्येक वेळेस तुमच्यावरच येतो। घेणं देणं काही तथ्य नसतं, काही खोटं बोलतो। फोटो फोटो दाखवतो तुझ्या फोटो फोटो सगळे फोटो त्याचे एक शिरपूरच्या डॉक्टरचा बाईचा जवळ लपड दुनियाभर पाप, त्याच्या मुलीची दुनियाभरची पाप। हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही। एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही। आता आपण ऐकलं, महत्त्वाचं म्हणजे कट टू कट चॅनल या ऑडिओची पुष्टी करत नाहीये, परंतु या व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये विजय चौधरी ज्या पद्धतीने गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधताना दिसतायत त्यावरून एक राजकीय चित्र समोर येतंय। म्हणजे चौधरी हे महाजनांना वारंवार आपण त्यांच्या किती जवळचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते मानले जातात आणि संकटमोचकही म्हटले जातात। त्यामुळे महाजनांशी असलेली जवळीक भविष्यामध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी फायदेशीर ठरावी, पक्षामध्ये मोठी जबाबदारी मिळावी किंवा आमदारकीची संधी मिळावी अशी चौधरींची राजकीय अपेक्षा असू शकते असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करतायत। म्हणजेच या संभाषणामागे केवळ वैयक्तिक जवळीक दाखवण्यापेक्षा भविष्यातील राजकीय संधी साधण्याचा देखील हेतू असू शकतो अशी काहीशी कुजबूज सुरू आहे। परंतु सगळ्यांना एकच प्रश्न असा पडलाय की या क्लिप व्हायरल झाल्या कशा? तर याबद्दल असं बोललं जातंय की विजय चौधरी आणि त्यांचा मुलगा मंदार यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला होता आणि त्यानंतर ह्या क्लिप एकामागून एक समोर येऊ लागल्यात। परंतु खरं तर क्लिप व्हायरल होण्यामागचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाहीये। दरम्यान या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विजय चौधरी यांनी मात्र आपल्यावरील सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेत आणि विरोधकांनी आपल्या विरोधात राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। शिवाय आपल्या विरोधात बनावट ऑडिओ क्लिप तयार करून त्या व्हायरल करण्यात आल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। त्यामुळे आपल्यावरील आरोपांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे आणि आपण पदावर असताना चौकशी झाली तर ती निष्पक्ष होणार नाही, त्यामुळेच आपण उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा देत असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र विजय चौधरी यांच्या राजीनाम्यामुळे हे प्रकरण आता आणखीनच चर्चेत आलंय आणि त्यांनी आता राजीनामा दिला असला तरी त्यांचं टेन्शन अजून काही संपलेलं नाही आणि याचं नेमकं कारण काय आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे।
पण त्याआधी विजय चौधरी यांचा थोडक्यात राजकीय प्रवास काय तो आपण पाहूयात. तर खरं तर कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना राजकारणाची आवड होती. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनामध्ये सुद्धा ते सहभागी झाल्याचं सांगितलं जातं. पुढे त्यांनी शिवसेनेमध्ये काम केलं. शिवसेनेचे माजी उपजिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यानंतर त्यांनी नंदा प्रेरणा नावाचं साप्ताहिक सुद्धा सुरू केलं होतं. त्यासाठी ते काम करत होते. पुढे विजयकुमार गावित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तेव्हा विजय चौधरी हे गावित यांच्या राजकीय गटासोबत राहिले. पुढे विजयकुमार गावित हे भाजपमध्ये आले आणि त्यांच्यासोबत विजय चौधरी यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमध्ये आल्यानंतर चौधरी यांना पक्षामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या. जिल्हाध्यक्षपद, ओबीसी प्रदेशाध्यक्षपद, प्रदेश महामंत्री आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्र संयोजक अशी राजकीय वाटचाल त्यांची राहिली आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपच्या संघटनेमध्ये सक्रिय होते. त्यामुळे अचानक त्यांच्या नावाभोवती ऑडिओ क्लिपचा वाद निर्माण झाल्याने भाजपमध्ये सुद्धा या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. बरं, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा याच मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधलाय. भाजप महिलांचा सन्मान करण्याबाबत मोठ्या गोष्टी करतो, पण पक्षातीलच एका पदाधिकाऱ्याच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे वेगळं चित्र समोर आलंय अशी टीका त्यांनी केली आहे. आणि रोहित पवारांनी असाही सवाल उपस्थित केलाय की विजय चौधरींचा राजीनामा झाला, पण त्या संभाषणामध्ये उपस्थित असलेल्या मंत्र्याने त्यांना थांबवलं का नाही, त्या मंत्र्यांचं काय याचं उत्तर भाजपने द्यावं असा सवाल थेट रोहित पवारांनी केलाय. शिवाय या संपूर्ण प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची ठरतीये. म्हणजे खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील राजकीय संघर्ष हा काही महाराष्ट्राला नवीन नाहीये. म्हणजे एकेकाळी भाजपमध्ये एकनाथ खडसे हे उत्तर महाराष्ट्रातील पक्षाचे मोठे नेते होते. मात्र पक्षातील काही मतभेदांनंतर त्यांनी भाजप सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपमध्ये असून मगाशी ऑडिओमध्ये चौधरींनी जसा आरोप केला की ते एकाच घरात राहतात आणि एकमेकांना मदत करतात, यावरून पुन्हा खडसे विरुद्ध महाजन हा वाद समोर आलाय. दरम्यान एकनाथ खडसेंनी व्हायरल ऑडिओ क्लिप बद्दल प्रतिक्रिया दिली असून आपण या ऑडिओ क्लिप ऐकल्याचं त्यांनी सांगितलंय. आणि आत्ताची भाजप आणि जुनी भाजप यांच्यामध्ये मोठा फरक असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे. शिवाय विजय चौधरी यांच्यासारख्या लोकांमुळेच भाजपची प्रतिमा खराब होत असल्याचं सुद्धा ते म्हणालेत. खडसे यांनी विजय चौधरी यांच्यावर आणि त्यांच्या व्यवसाय व कौटुंबिक पार्श्वभूमीवर सुद्धा गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांनी असं म्हटलंय की चौधरी कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून दारूच्या व्यवसायात असल्याचा आणि नंदुरबारमध्ये त्यांना दारू माफिया म्हणून ओळखलं जात असल्याचा आरोप खडसे यांनी केलाय. पक्षाने अशा लोकांना महत्त्वाची पदं का दिली असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. सोबतच रक्षा खडसे आणि इतर महिलांबाबत अश्लील किंवा असभ्य शब्द वापरणं ही भाजपची संस्कृती आहे का असं देखील विचारलंय. आणि खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर सुद्धा अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केलाय. आणि आत्ताची भाजप आणि आधीची भाजप यामध्ये फरक आहे. आत्ताचे मंत्री ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. एखाद्या मंत्र्याने ताबडतोब थांबवलं असतं, पण मंत्र्याने थांबवलं नाही, शांतपणे ऐकून घेतलं. महिलांविषयी घाणेरडे शब्द वापरले, त्यांना रोखायला हवं होतं. रक्षा खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली. यावर बोलताना खडसे असं म्हणालेत की फक्त सुनेविषयी घाणेरडे शब्द वापरले नाही, तर नंदुरबारमधील स्थानिक महिलांसोबतही असभ्य वर्तन केलं आहे. मी ही क्लिप भाजपच्या वरिष्ठांकडे देणार आहे. माझेही भाजपच्या वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत, त्यांना ही बाब कळवणार. अशी घटना घडत असेल तर हे दुर्दैव असं देखील एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. पण आता हे प्रकरण काही इथेच संपलेलं नाहीये. तर या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ खडसे यांच्या हाती जवळपास 65 क्लिप लागल्या असून अशा मागील 2 ते 3 वर्षातील साधारण 3 ते 3.5 हजार क्लिप असल्याचं देखील म्हटलं जातंय. आणि जर खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात जर संभाषण उपलब्ध असेल किंवा अशा काही ऑडिओ क्लिप्स उपलब्ध असतील तर हा विषय केवळ विजय चौधरींपुरता मर्यादित राहणार नाहीये. कारण चौधरी यांच्याशी स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत अनेकांनी संवाद साधलेला असण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच हे प्रकरण आता केवळ एक दुसऱ्या ऑडिओ क्लिप पुरतं मर्यादित न राहता पुढील काळामध्ये व्यापक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि यामुळे उत्तर महाराष्ट्रासह राज्याचं राजकारण कसं ढवळून निघतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि भाजप यावर आता काय ऍक्शन घेतं याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र या सगळ्या प्रकरणावरचं तुमचं मत सुद्धा आमच्यापर्यंत कमेंटमधून नक्की पोहोचवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.